Hello student, today we will see the topic number 7, Introduction to Microbiology. आज आपण लास्ट क्लास पाहणार आहोत इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे. आज आपण पाहणार आहोत क्लीन टेक्नॉलॉजी. सुरुवातीच्या फर्स्ट क्लासमध्येच मी सांगितलं होतं, बरेच काही मायक्रोब्स आहेत ते काय करतात, आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये जे काही पोल्युशन होतं, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचं, मग ते काय असो, एअर पोल्युशन असो, सॉइल पोल्युशन असो किंवा वॉटर पोल्युशन असो, हे जे काही पोल्युशन होतं त्याला काय करतात, कमी करण्यासाठी आपल्याला काय करतात, काही मायक्रोब्स आपल्याला मदत करतात. ठीक आहे. तुम्ही पाहता आजकाल प्रत्येक ठिकाणी कशाचा यूज होतो, टेक्नॉलॉजीचा. ठीक आहे. मोठमोठ्या इंडस्ट्रीत वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो, ऑफिसमध्ये टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो, वेगवेगळ्या टेक्निक्स यूज करतो. आजकाल आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप सारी इम्प्रूव्हमेंट देखील झाली. म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये जर प्रोग्रेस होत असेल तर याचाच अर्थ काय होत आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन देखील होत आहे. तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन होतं आणि यासाठी काही असे मायक्रोब्स आहेत ज्यांच्यात नॅचरलीच ॲबिलिटी आलेली आहे. कशाची, की मॅनमेड केमिकल्स जे तयार केले जातात तर त्यांना काय करतात, ते डिकम्पोज करतात. ठीक आहे. मॅनमेड केमिकल्सला काय करतात, वेगवेगळे मायक्रोब्समध्ये अशी ॲबिलिटी असती, नॅचरली ॲबिलिटी आलेली असती, ते काय करतात, मॅनमेड केमिकल्सला काय करतात, डिकम्पोज करतात. तर आपण पाहूया आता काय आहे क्लीन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. ह्युमन बीइंग हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी. हाऊएव्हर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीज विथ सेम स्पीड. जितक्या फास्ट आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये प्रोग्रेस होत आहे तेवढ्याच तेवढ्या स्पीडने काय होत आहे, आपलं एन्व्हायरमेंटल पोल्युशन देखील काय होत आहे, वाढत चाललेलं आहे. ठीक आहे. Hydrocarbons and other chemicals are transformed with the help of these abilities. इथे काय सांगितलं आहे, एक सांगितलं आहे, some microbes remove the sulfur from fuels. ठीक आहे. वेगवेगळ्या फ्युल्स मध्ये काय असतं, सल्फर असतं. ठीक आहे. तर काही मायक्रोब्स काय आहे, काय करतात, त्या फ्युल्स मधनं सल्फर काढण्यासाठी आपल्याला काय करतात, मदत करतात. म्हणजे जेव्हा एन्व्हायरमेंटल पोल्युशन होईल, जेव्हा आपण फ्यूल यूज करतो आणि जेव्हा पोल्युशन होईल त्यावेळेस काय होईल, मायक्रोब्सनी सल्फर जर रिमूव्ह केला तर काय होईल, तिथे सल्फरचं प्रमाण काय होईल, कमी होईल. म्हणजे त्या पोल्युशन मध्ये सल्फरचं पोल्युशन होईल का, तर नाही. ठीक आहे. नेक्स्ट काय सांगितलं आहे, मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक इटीसी लीच इन टू दी एन्व्हायरमेंट फ्रॉम लो quality metalloids. These are converted into compounds before leaching with the help of thiobacilli and sulfobacilli. यामध्ये काय सांगितलं आहे, वेगवेगळे सबस्टन्स, कार्बन्स, आयर्न, युरॅनियम, झिंक यासारखे मेटल्स जेव्हा रिलीज होतात तेव्हा ते काय होतात, लीच इन टू द एन्व्हायरमेंट. आणि ते जर लिचिंग झाली त्यांची एन्व्हायरमेंट मध्ये तर मग ते काय होतील, सॉइल मध्ये जातील. ठीक आहे. मग सॉइल मधनं कशामध्ये जातील, ते ग्राउंड वॉटर मध्ये जातात आणि ते कसे आहेत, सोल्युबल आहेत. तर आपल्याकडे काय आहे, दोन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. ते कोणते आहेत, थायोबॅसिलाय आणि दुसरा कोणता आहे, सल्फोबॅसिलाय. तर हे बॅक्टेरिया काय करतात, ह्या कॉपर, आयर्न, युरॅनियम, झिंक या हे जे आहेत मेटल्स, ठीक आहे, तर ह्यांना काय करतात, इन्सोल्युबल बनवतात. आणि ते इन्सोल्युबल बनल्यामुळे काय होईल, त्यांची लिचिंग होणं काय होईल, तिथे स्टॉप होईल. आणि काय होईल, सॉइल पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन तिथे काय होईल, बंद होईल. कोणते दोन बॅक्टेरिया आहे, थायोबॅसिलाय आणि दुसरा कोणता आहे, सल्फोबॅसिलाय. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्पिलेज ऑफ पेट्रोलियम ऑइल्स इन ओशन ड्यू टू व्हेरियस रिझन. ठीक आहे. तुम्ही ऐकलेलं असेल की ऑइल स्पिलेज झालं. ठीक आहे. ओशन वरती काय होतं, ऑइल स्पिलेज होतं. आपल्या म्हणजे आपल्या देशामध्ये काय आहे, आपल्याला जेवढं हवंय तेवढं ऑइल काय आहे, आपण प्रोड्यूस करू शकत नाही. त्यामुळे आपण काय करतो, वेगवेगळ्या कंट्रीकडनं काय करतो, ऑइल आपण इम्पोर्ट करतो. कशासाठी, आपल्या यूजसाठी. तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला माहित आहे आपल्या कंट्रीच्या सभोवती काय आहे, ओशन आहे. ठीक आहे. समुद्र आहे.
सर्व बाजूनी. तर जेव्हा आपण आपल्याला जर ऑइल इम्पोर्ट करायचं म्हणलं तर आपण कोणता वे चूज करतो? ओशन थ्रू येतो ऑइल आपल्या इथे. ठीक आहे. तर मोठमोठे शिप्स असतात, त्यामधनं काय होतं, वेगवेगळ्या कंट्रीकडनं ऑइल काय होतं, आपल्या कंट्रीत काय केलं जातं, इम्पोर्ट केलं जातं. पण बऱ्याच वेळेस काय होतं, मोठमोठे ऍक्सिडेंट होतात शिप्सचे. ठीक आहे. व्होल्कॅनोज येतात, लाटांमुळे काय होतं, शिप आपल्या किनाऱ्यापर्यंत येऊ शकत नाही. ठीक आहे. तर जेव्हा मोठमोठे ऍक्सिडेंट वगैरे होतात शिपचे, तर तेव्हा काय होतं, त्यातलं ऑइल काय होतं, स्पिल होतं, आणि ते स्पिल होऊन काय होतं, पूर्ण ओशन वरती काय होतं, स्प्रेड होतं. आणि जर ओशन वरती स्प्रेड झालं तर काय होईल, ऍक्वाकल्चर वरती इफेक्ट पडेल. ठीक आहे. ऍक्वॅटिक अॅनिमल वरती काय होईल, इफेक्ट पडेल. ठीक आहे. तर त्यांना काय होईल, तर त्यांना ऍटमॉस्फिअर मधला ऑइल जर स्पिल झालं, स्प्रेड झालं ओशन वरती, तर त्यांना सनलाईट भेटेल का प्रॉपर, नाही भेटणार. ठीक आहे. तसंच त्यांना हवेतील ऍटमॉस्फिअर मधील ऑक्सिजन भेटेल का, तर नाही भेटणार. आणि ऑक्सिजन न भेटल्यामुळे मग काय होईल, त्यातील फिश असो, ठीक आहे, वेगवेगळे ऍक्वॅटिक अॅनिमल्स असो किंवा प्लांट्स असो, ते काय होतील, तिथं डेड व्हायला सुरुवात होतील, डाय होतात. ठीक आहे. तर काय म्हणतात, धिस ऑइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्सिक टू ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम. ठीक आहे. मग त्यामुळे काय होतील, आपले ॲक्वॅटिक अॅनिमल काय होतील, की ते मृत्यू पावतील. आणि ते ऑइल स्पिलेज जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर ते मेकॅनिकल पद्धतीने तेवढंस सोपं नाहीये, की आपण जाऊन शिप घेऊन जाऊन तिथलं काय करतो, ऑइल रिमूव्ह करतो. तर हे तेवढं इझी नाहीये. तर त्यासाठी काय आहे, दोन इथे बॅक्टेरिया सांगितले आहेत. बॅक्टेरिया लाईक सिडोमोनास एसपीपी. एसपीपी चा मिनिंग काय आहे, तिथे एक स्पेसिस सांगितले आहे, त्या स्पेसिसचं नाव आहे प्लुरॅलिस. प्लुरॅलिस. ठीक आहे. सिडोमोनास प्लुरॅलिस. अँड दुसरा कोणता आहे, अल्कॅनोवोरॅक्स बोरक्युमिनिसिस. हे दोन बॅक्टेरिया आहेत. तर ते काय करतात, ओशनवरचं ऑइलचं डिकम्पोजिशन करण्यासाठी मदत करतात. ओशनवरचं ऑइल रिमूव्ह करण्यासाठी काय करतात, मदत करतात. ठीक आहे. आणि वेगवेगळे काय असतात, बर्ड्स देखील असतात. ठीक आहे, पाण्यावरती. तर काय होतं, त्यांच्या पूर्ण फेदर्सला काय होतं, ते ऑइल काय होतं, चिकटून बसतं. त्यामुळे ते त्यामध्ये व्यवस्थित स्विम करू शकतील का, तर नाही. ठीक आहे. मग हे दोन बॅक्टेरिया काय करतात, कोणता आहे, फर्स्ट आहे सिडोमोनास प्लुरॅलिस आणि दुसरा कोणता आहे, अल्कॅनोवोरॅक्स ब्रोक्युमिनिसिस. तर हे दोन बॅक्टेरिया काय करतात, ओशनवरचं ऑइल डिस्ट्रॉय करण्यासाठी मदत करतात. तर काय आहे ते पाहूया. हॅव द ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय द पायरिडिन्स अँड अदर केमिकल्स. हे दोन बॅक्टेरिया काय करतात, ऑइल मधील पायरिडिन आणि जे काही केमिकल्स आहेत त्यांना काय करतात, डिस्ट्रॉय करतात. हेन्स दिस बॅक्टेरिया आर युज्ड टू क्लिअर दी ऑइल स्पिलेज. ओशनवरचं ऑइल काय करतात, ते क्लिअर करण्यासाठी मदत करतात. दीज आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. तर त्यांना काय म्हणतो आपण, हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. का म्हणतो बरं हायड्रोकार्बोनो क्लास्टिक बॅक्टेरिया, तर हे इथे पुढे दिले आहे. हे बॅक्टेरिया काय करतात, डिकम्पोज द हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग अबाउट द रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन, CO2 अँड वॉटर इज फ्रॉम इन धिस प्रोसेस. हे काय करतात, ऍटमॉस्फिअर मधील हे दोन बॅक्टेरिया ऍटमॉस्फिअर मधील ऑक्सिजन काय करतात, ट्रॅप करतात. आणि ट्रॅप करून काय होतं, त्यांची तिथे काय होते, रिॲक्शन होते. मग कशासोबत, हायड्रोकार्बन्स म्हटले, मग काय असणार त्याच्यात, हायड्रोजन असणार, कार्बन असणार. ठीक आहे. तर तो जो अटमॉस्फेरिक ऑक्सिजन ट्रॅप केलेला आहे ह्या बॅक्टेरियांनी, तर ते काय होतं, तिथे रिॲक्शन होते. आणि रिॲक्शन होऊन काय होते, कार्बन सोबत काय जातो, ऑक्सिजन, आणि काय तयार होतं तिथे, CO2, आणि दुसरं काय होतं, H2O. आणि त्यामुळे ह्यांना काय म्हणतो, हायड्रोकार्बोनो क्लास्टिक बॅक्टेरिया. ते काय कशाची रिॲक्शन करतात तिथे, हायड्रोकार्बन्सची. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, अर्बन गार्बेज कन्सिस्ट ऑफ प्लास्टिक. ठीक आहे. जे विलेजचं जे काय म्हणतात वेस्ट आहे, तर त्यामध्ये काय आहे, प्लास्टिक देखील असतं. ठीक आहे. तर प्लास्टिकचं काय असतं, मग प्लास्टिकच्या बॉटल्स असतात. मग त्या कशापासून बनलेल्या असतात, प्लास्टिक्स आर फ्रॉम दी केमिकल सबस्टन्स दॅट इज पेट.
पेट नावाचं काय आहे केमिकल आहे आणि त्यापासून काय बनलं जातं प्लास्टिक्स बॉटल्स बनले जातात. तर काय लॉंग फॉर्म आहे बरं ह्या पेटचा इथे दिलेला आहे काय आहे पॉली पॉलिइथिलीन टेरिप्थॅलेट पॉलिस्टर. प्लास्टिक कशापासून बनलेलं आहे पॉलिइथिलीन टेरिप्थॅलेट पॉलिस्टर या केमिकल पासून काय बनलेलं आहे प्लास्टिक्स बनलेला आहे आणि त्यापासून काय बनतात प्लास्टिकच्या बॉटल्स तयार झालेल्या आहेत. Nowadays most of the urban garbage consists of plastic. It has been observed that species like Vibrio, ठीक आहे, इंडोनेला सॅकिसिस, ठीक आहे, तर हे दोन जे बॅक्टेरिया आहेत विब्रिओ आणि कोणतं इंडोनेला सॅकिसिस, तर हे दोन बॅक्टेरिया काय करतात पॉलिथिलीन टेरिप्थॅलेट पॉलिस्टरचं काय करतात डिकम्पोजिशन करतात डिस्ट्रॉय करतात. ठीक आहे, कॅन डिकम्पोज द पेट म्हणजेच काय पॉलिथिलीन टेरिप्थॅलेट पॉलिस्टर. ठीक आहे, मग एवढंच का मग अजून काय आहे तसं भोवताली रबर देखील असतं. ठीक आहे, मग जे रबर आहे एन्व्हायरमेंट मध्ये जे वेस्ट प्रोडक्ट मध्ये जे रबर आहे त्याला देखील डिकम्पोज करण्यासाठी आपल्याकडे काय आहेत काही बॅक्टेरिया आहे. तर ते कोणते आहेत एक आहे ऍक्टिनोमायसिट्स, दुसरा कोणता आहे स्ट्रिप्टोमायसिन्स आणि थर्ड कोणता आहे निओकार्डिया आणि फोर्थ कोणता आहे ऍक्टिनोप्लेन्स. तर हे जे चार बॅक्टेरिया आहे तर ते काय करतात एन्व्हायरमेंटल मध्ये जे रबर गार्बेज आहे ठीक आहे तर त्यांना काय करतात ते डिकम्पोज करतात. त्यांच्यात काय ॲबिलिटी आहे रबरला डिकम्पोज करण्याची. ठीक आहे, जे व्हील्स वगैरे बनलेले असतात व्हेकल्सचे तर ते कशापासून असतात रबर्सचे बनलेले असतात. मग त्यांना डिकम्पोज करण्यासाठी काय होतं या बॅक्टेरियाचा आपण यूज करतो. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे सल्फर ऍसिड इज प्रेझेंट इन दी ऍसिड रेन अँड मटेरियल्स कमिंग आउट ऑफ माइन्स. ठीक आहे, माइन्स मधनं जे अनवॉन्टेड मटेरियल बाहेर पडतं ठीक आहे सीवेज, तसंच काय होतं पाऊस जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय होतं सल्फर ऍसिड ड्रेन्स देखील पडतो. ठीक आहे, तर त्या पावसाच्या पाण्यातनं आणि तसंच काय माइन्स मधनं जे सिवेज वॉटर आहे त्यापासून काय होतं सल्फ्युरिक ऍसिड रिलीज होतं. ठीक आहे, तर त्या सल्फ्युरिक ऍसिडमुळे काय होतं असतं तर तिथे काय होतं इरोजन होतं. इरोजन म्हणजेच काय करोजन, जे म्हणजे लोखंडी वस्तू आहेत त्या काय त्याला काय होतं गंज चढतो बघा ब्राऊन कलर होतो गंज चढतो तर त्याला काय म्हणतो आपण इरोजन किंवा काय म्हणतो करोजन म्हणतो. ठीक आहे, यू नो दॅट इरोजन ऑफ मेटल्स प्रेझेंट इन स्टॅच्यूज ब्रिजेस अँड बिल्डिंग्स ऑकर ड्यू टू इट. सिटीमध्ये काय असतं वेगवेगळे काय असतात स्टॅच्यूज असतात ठीक आहे ब्रिज असतात ठीक आहे ते कशाने लोखंडापासून वगैरे बनलेले असतात. ठीक आहे, अँड बिल्डिंग्स ऑकर ड्यू टू इट आणि बिल्डिंग्स मध्ये म्हटलं तर आपण ताजमहल पाहिलेला आहे ते कसं पूर्ण व्हाईट संगमरवरी दगडापासून बनलेलं होतं पण आता त्याचा कलर कसा झाला आहे ऍसिड रेनमुळे पिवळसर झाला आहे. ठीक आहे, sulfuric acid is source of energy for some species of bacteria like acidophilum species pluralis. ठीक आहे, and acidobacillus ferroxidens. तर हे दोन बॅक्टेरिया काय करतात यांना डिकम्पोज करण्यासाठी मदत करतात. कशाला सल्फ्युरिक ऍसिडला ते काय करतात कंझ्युम करतात आणि त्यानंतर काय होतं त्यांच्यामध्ये त्याचं डिग्रेडेशन होतं आणि त्यापासून काय होतं एनर्जी भेटते त्यांना काय भेटते H2SO. सल्फ्युरिक ऍसिड काय आहे H2SO4. हे काय करतात ते काय करतात घेतात आणि त्यांचं त्या बॅक्टेरियामध्ये काय होतं त्यांचं डिकम्पोजिशन होतं ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन झाल्यावर काय होतं सोर्स ऑफ एनर्जी ऑफ सम स्पेसिस ऑफ बॅक्टेरिया आणि त्याचं जेव्हा ते ब्रेकडाऊन करतात त्यापासून त्यांना काय भेटते एनर्जी भेटते. हेन्स द बॅक्टेरिया कॅन कंट्रोल दी सॉइल पोल्युशन ऑकर ड्यू टू ऍसिड रेन आणि ह्या ऍसिड रेनमुळे काय होतं सॉइलचं पोल्युशन होतं तर ते काय करतात हे बॅक्टेरिया प्रिव्हेंट करण्यासाठी मदत करतात. नेक्स्ट आहे वॉटर सोल्युबल साल्ट ऑफ युरेनियम आर प्रेझेंट इन दी वेस्ट प्रोड्यूस ड्युरिंग इलेक्ट्रोप्लेटिंग
and in influence released in environment from the atomic energy plant. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे का atomic energy plant आहे, ठीक आहे, तिथून जे वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडतं त्यामध्ये काय भेटतं आपल्याला, युरेनियम साल्ट भेटतं. ते कसं आहे, ते वॉटर सोल्युबल असतं. ठीक आहे, तसंच अजून कुठनं रिलीज होतं ते, तर इलेक्ट्रोप्लेटिंग. जेव्हा आपण काय करतो, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय, की एखादं मेटल आहे आणि त्यावरती काय करतो आपण, दुसऱ्या मेटलची प्लेटिंग करतो. ठीक आहे, प्लेटिंग म्हणजेच काय, कोटिंग. तुम्ही कधी पाहिला असेल. ठीक आहे, स्पूनला काय करतात, सिल्वरची काय करतात, कोटिंग करतात. स्पून आहे ना आपला चमचा वगैरे, तर त्याला काय करतात, सिल्वरची कोटिंग करतात. तर त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोप्लेटिंग. म्हणजे एका मेटलवरती काय करतो, दुसऱ्या मेटलची कोटिंग करतो. ठीक आहे, तर ते जेव्हा आपण करतो त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस पण वॉटर सोल्युबल साल्ट ऑफ युरेनियम काय होतो, युरेनियम साल्ट काय होतो, रिलीज होतो. आणि तो कसा आहे, वॉटर सोल्युबल. मग तो जर वॉटर सोल्युबल असेल तर काय होईल, तो वॉटरचं काय करेल, पोल्युशन करेल. तर त्यासाठी काय सांगितलेलं आहे, इथे एक बॅक्टेरिया दिला आहे, त्याचं नाव काय आहे, जिओबॅक्टर. तर तो जिओबॅक्टर काय करतो, तो जे काही वॉटर सोल्युबल युरेनियम साल्ट आहे त्याला काय करतो, इनसोल्युबल साल्ट मध्ये कन्वर्ट करतो. अँड देअर बाय प्रिव्हेंट्स दोज साल्ट फ्रॉम मिक्सिंग विथ ग्राउंड वॉटर सोर्स. आणि जेव्हा जेव्हा तो जो बॅक्टर ह्या युरेनियम साल्टला काय करतो, इनसोल्युबल बनवतो. आणि इनसोल्युबल बनवल्यामुळे काय होतं, मग ते साल्ट आपल्याला ग्राउंड वॉटर पर्यंत पोहोचल का, तर नाही. ठीक आहे, त्याला काय करतो, इनसोल्युबल बनवल्यामुळे आपण त्याला काय करतो, इझिली रिमूव्ह करू शकतो. आणि रिमूव्ह केल्यामुळे ते मग वॉटरमध्ये जाणार नाही. आणि त्यामुळे आपलं काय, वॉटर पोल्युशन काय होईल तिथे, त्या बॅक्टेरियामुळे प्रिव्हेंट होईल. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत मायक्रोब्स नेक्स्ट आपण पाहणार आहोत मायक्रोब्स अँड फार्मिंग. ठीक आहे, मग मायक्रोब्स अँड फार्मिंग मध्ये काय, तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा फार्मिंग मध्ये कशा प्रकारे यूज केला जातो. ठीक आहे, आणि ते कशा प्रकारे फार्मिंग साठी उपयुक्त आहेत ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट काय दिलेलं आहे, मायक्रोबियल इनॉक्युलंट. ठीक आहे, तर त्यामध्ये काय सांगितलं आहे, मायक्रोब्स कंटेनिंग इनॉक्युलंट आर प्रोड्यूस्ड बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. इथे काय केलं जातं, फर्मेंटेशन करून काय केलं जातं, एक प्रकारचं मायक्रोबियल पावडर इथे काय केलं जातं, तयार केलं जातं. आणि त्या पावडरला काय म्हटलं जातं, मायक्रो. ते काय केलं जातं, फर्मेंटेशन केलं जातं आणि त्यामध्ये काय असतात, मायक्रोब्स असतात. ठीक आहे, आणि त्या पावडरला काय म्हटलं जातं, मायक्रोब्स कंटेनिंग इनॉक्युलंट. त्याचा यूज कसा केला जातो, इनॉक्युलंट इनॉक्युलेशन साठी त्याचा काय केला जातो, तिथे यूज केला जातो. दीज आर इन्क्लूड्स आर दीज इनॉक्युलंट्स आर स्प्रेड ऑन सीड. ठीक आहे, तर काय केलं जातं, आप बिफोर सोईंग म्हणजे आपण सीड लावण्याच्या अगोदर ते काय केले जाते, सीड ह्या इनॉक्युलंट मध्ये काय केले जातात, मिक्स केले जातात. ठीक आहे, आणि या सीडला काय होतं, मग ते इनॉक्युलंट लागतं. आणि इनॉक्युलंट लागल्यानंतर त्यानंतर आपण काय करतो, ते सीड सॉइल मध्ये ग्रो करतो. ठीक आहे, सॉइल वरती स्प्रेड करतो, टाकतो. ठीक आहे, कधी, जेव्हा आपण त्या इनोक्युलंट मध्ये सीड काय करतो, मिक्स करतो आणि त्यानंतर ते सीडला काय होते, त्या इनोक्युलंटची काय होते, कोटिंग. आणि सुरुवातीला सांगितलं आहे ते इनोक्युलंट कसं आहे, मायक्रोब्स कंटेनिंग. म्हणजे त्यामध्ये काय आहेत, मायक्रोब्स आहेत. मग सीड जर आपण त्यामध्ये टाकले तर त्या सीडला काय होईल, मायक्रोबियल कोटिंग येईल आणि त्यानंतर आपण ते काय करतो, सॉइल मध्ये सीड ग्रो करतो. ठीक आहे, these inoculants are spread on seeds before sowing and some of the inoculants are released into plants. आणि काही मध्ये काय केलं जातं, ते जे इनॉक्युलंट आहे ते इनॉक्युलंट डायरेक्टली काय केलं जातं, हे प्लांट वरती काय केलं जातं, अप्लाय केलं जातं. डायरेक्ट आपण काय करतो, जिथे प्लांट लावले तिथे काय करतो, त्या सॉइलच्या अवतीभोवती काय करतो, ते इनॉक्युलंट मायक्रोबियल कंटेनिंग इनॉक्युलंट काय करतो,
सोडतो. ठीक आहे. मायक्रोब्स इन द इनॉक्युलंट्स हेल्प इन प्लांट ग्रोथ बाय सप्लाइंग न्यूट्रिएंट. आणि ते इनॉक्युलंट टाकल्यामुळे काय होतं, त्याची काय होते, इट हेल्प इन प्लांट ग्रोथ बाय सप्लाइंग न्यूट्रिएंट. ते इनॉक्युलंट काय करतं, त्या प्लांटला न्यूट्रिएंट काय करतं, सप्लाय करतं, आणि त्यामुळे काय होते, प्लांटची ग्रोथ काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे. प्लांटची ग्रोथ व्हायला ते इनॉक्युलंट काय करतं, मदत करतं. का तर ते कसं आहे, ते काय करतं, न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. दे इम्प्रूव्ह दी क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड. ते काय करतं, त्या फूडची क्वालिटी देखील काय करतं, इम्प्रूव्ह करतं. ग्रोथ तर करतच करतं, पण त्याची क्वालिटी देखील काय करतं, इम्प्रूव्ह करतं. सोल्युशन कंटेनिंग ॲझोटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजेनेस इज युज्ड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. ॲझोटोबॅक्टर हे काय आहे, एक बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. ॲझोटोबॅक्टर प्लस काय सांगितलं आहे, आर्टिफिशियल नायट्रोजनेस. ठीक आहे. नायट्रोजनेस म्हटलं तर काय होतं, इथं इथे लास्टला काय आले आहे, एएसई. एएसई आलं म्हणजे काय असतं, ते एन्झाईम्स असतो. ठीक आहे. मग आर्टिफिशियल नायट्रोजनेस, नायट्रोजनेस हा काय आहे, एन्झाईम इज यूज इन ऑर्गॅनिक फार्मिंग. तिथे काय केलं जातं, ॲझोटोबॅक्टर, तसंच त्याच्यासोबत काय मिक्स केलं जातं, आर्टिफिशियल नायट्रोजनेस एन्झाईम मिक्स केला जातो, आणि ते काय केलं जातं, ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी यूज केलं जातं. तुम्हाला माहित आहे ॲझोटोबॅक्टर कशासाठी मदत करतं, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी मदत करतं. पण त्यासोबत जर आपण नायट्रोजनेस एन्झाईम टाकला तर तो काय करतो, त्याचा रेट काय करतो, इन्क्रीज. एन्झाईम काय करतात, दे आर वर्क ॲज अ कॅटलिस्ट. ते काय करतात, रिॲक्शनचा रेट वाढवतात. मग तसंच ते इथे काय करतील, ॲझोटोबॅक्टरला नायट्रोजन फिक्सेशनसाठी नायट्रोजन फिक्सेशनची स्पीड वाढवण्यासाठी काय करतील, मदत करतील. आणि ते कशात यूज केलं जातं, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, soil pollution occur due to chemical fertilizer is prevented due to use of these solution. ठीक आहे. नंतर काय सांगितले आहे, फ्लोरो, इथे दिलं आहे बघा, एक फ्लोरो ऍसिटामाइड लाइक chemicals are mixed with the soil due to use of chemical pesticide in the agriculture. ठीक आहे. फ्युरोसो ऍसिटामाइड्स हे काय आहे, हे एक पेस्टिसाइड आहे. ठीक आहे. हे एक केमिकल आहे, ते कशासाठी यूज केलं जातं, ऍज अ पेस्टिसाइड यूज केलं जातं. त्यामुळे काय होतं, आपण पेस्ट कंट्रोल करू शकतो. पण जेव्हा ते यूज केलं जायचं त्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की ते खूप हार्मफुल आहे. मग ते फक्त इन्सेक्टलाच आहे का, तर नाही, ते हार्मफुल कशासाठी होतं, प्लांटसाठी पण होतं. ठीक आहे. ॲनिमलसाठी पण होतं. तसंच त्यामुळे ते केमिकल यूज केल्यामुळे काय व्हायचं, ह्युमन बिंगला कॅन्सर होत होता. ठीक आहे. स्किन डिसीज, सॉरी कॅन्सर नाही, स्किन डिसीज होत होते. तर ते खूप हार्मफुल होतं. ठीक आहे. तर त्याला देखील काय केलं जायचं, दिस पेस्टिसाइड इन द सॉइल कॅन बी डिस्ट्रॉय विथ द हेल्प ऑफ मायक्रोब. आणि त्याला देखील डिस्ट्रॉय करण्यासाठी काय होते, काही मायक्रोब्स होते. त्या मायक्रोबचा यूज करून काय केलं जायचं, फ्लोरोॲसिटामाइड्स जे सॉइल मध्ये मिक्स झालेलं असायचं केमिकल, त्याला काय केलं जायचं, मायक्रोबचा यूज करून डिस्ट्रॉय केलं जायचं. ठीक आहे. आता लास्ट पॉइंट आहे बायो इन्सेक्टिसाइड. ठीक आहे. बायो म्हणजे काय, लिव्हिंग, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि इन्सेक्टिसाइड म्हणजे काय, असे इन्सेक्टिसाइड म्हणजे काय, केमिकल which are help to kill पेस्ट. ठीक आहे. इन्सेक्टिसाइड म्हणजे काय, असे केमिकल जे काय करतात, आपल्याला पेस्टला किल करण्यासाठी काय करतात, मदत करतात. ठीक आहे. The bacteria and fungal
fungal toxins which can destroy pests and pathogen can be directly integrated into plants with the help of biotechnology. ठीक आहे, इथं काय सांगितलं आहे, बॅक्टेरिया अँड फंगल टॉक्झिन्स विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजन कॅन बी डायरेक्टली इंटिग्रेटेड इन टू दी प्लांट विथ दी हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. यामध्ये काय केलं जातं, यामध्ये काय केलं जातं, हा समजा बॅक्टेरिया आहे, ठीक आहे, बॅक्टेरिया, ठीक आहे, या बॅक्टेरियामध्ये काय असतं, अशा प्रकारचा एक जीन असतो, तो काय करतो, टॉक्झिन प्रोड्यूस करतो, कशासाठी, पेस्टसाठी. ठीक आहे, तर तो आपण काय केलेला आहे, युजिंग बायोटेक्नॉलॉजी आपण काय केलं आहे, हा जो जीन आहे, ठीक आहे, तर हा काय केला आहे, आपण प्लांटमध्ये काय केलेला आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि प्लांटमध्ये इंट्रोड्यूस केल्यामुळे काय झालं आहे, त्यामध्ये काय, जेव्हा हे प्लांट आपण ग्रो करतो, कोणतं, हा जीन इंट्रोड्यूस केलेलं प्लांट जेव्हा आपण कल्टिवेट करतो आणि जेव्हा त्यावरती पेस्ट पडतं, ठीक आहे, एखादं पेस्ट पडतं किंवा इन्सेक्ट पडतात आणि जेव्हा ते ह्या प्लांट्सची लीव्ज खातात, ठीक आहे, प्लांट्सला खातात, तेव्हा काय होतात, ते तिथे डाय होतात. ठीक आहे, डाय होतात, ते तिथे काय होतात, डेड होऊन जातात. जेव्हा ते प्लांट हे खातील इन्सेक्ट वगैरे, तेव्हा ते काय होतात, डेड होतात. का, तर या बॅक्टेरियामध्ये काय आहे, असा जीन आहे, तो काय करतो, एक प्रकारचा टॉक्झिन प्रोड्यूस करतो. ठीक आहे, कशासाठी उपयुक्त आहे ते टॉक्झिन, पेस्टला किल करण्यासाठी. तर त्या बॅक्टेरियातला जीन काढलाय आपण आणि तो काय केला आहे, प्लांटमध्ये इंट्रोड्यूस केला आहे. या प्लांटमध्ये जेव्हा आपण या प्रकारचं प्लांट ग्रो करतो आणि जेव्हा त्यावरती इन्सेक्ट पडतात आणि जेव्हा ते इन्सेक्ट काय करतात, प्लांट्सला खातात, ठीक आहे, तर तेव्हा काय होतात, ते किल होतात. तर ही सगळी गोष्ट आपण, ही सगळी टेक्निक आपण कशी केली आहे, बाय युझिंग अ बायो टेक्नॉलॉजी. ठीक आहे, बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण काय केलेला आहे, हा जीन बॅक्टेरियातला प्लांटमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. ठीक आहे, बिंग टॉक्झिक टू इन्सेक्ट्स दे डू नॉट कन्झ्युम दी प्लांट. मग ते काय होतील, प्लांटला खाऊ शकतील का, तर नाही, आणि जरी खाल्लं तर ते काय होतात, तिथे लगेच काय होतात, डाय होऊन जातात. ठीक आहे, सिमिलर टू बॅक्टेरिया सम स्पेसीज ऑफ फंगी अँड व्हायरस. मग फक्त बॅक्टेरियाचाच आपण इथे यूज करू शकतो का, फक्त बॅक्टेरियाच का, तर नाही, इथे काय करू शकतो आपण, फंगी मध्ये पण असं यूज करू शकतो, फंगीतला जीन काढून आपण काय करू शकतो, प्लांट मध्ये टाकू शकतो. ठीक आहे, व्हायरसचा पण जीन काढून आपण काय करू शकतो, प्लांट मध्ये टाकू शकतो, जो कशासाठी, पेस्टसाठी जर हार्मफुल असेल तर तो काढून आपण काय करू शकतो, त्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकतो आणि पेस्ट रेजिस्टन्स थांबू शकतो. आणि लास्ट सांगितलं आहे आपल्याला, काय आहे, आर युजफुल, हा, स्पिनोसाइड अ बाय प्रोडक्ट्स ऑफ फर्मेंटेशन इज अ बायोपेस्टिसाइड. यामध्ये काय केलं जातं, काही बॅक्टेरियाचं फर्मेंटेशन केलं जातं. ठीक आहे, आणि फर्मेंटेशन करून एक प्रकारचं केमिकल तिथे भेटतं, त्याला काय म्हणतो आपण, स्पिनोसाइड. हे लक्षात ठेवा, महत्वाचा वर्ड आहे. काय आहे, काय तयार होतं, स्पिनोसाइड अ बाय प्रोडक्ट्स ऑफ फर्मेंटेशन इज अ बायोपेस्टिसाइड. आपण काय करतो, बॅक्टेरियाचं फर्मेंटेशन करून एक प्रोडक्ट तयार होतो. ठीक आहे, कोणता आहे तो, स्पिनोसाइड, आणि त्याचा आपण यूज काय म्हणून करतो, तर बायो पेस्टिसाइड. ठीक आहे, पेस्टला कंट्रोल करण्यासाठी आपण स्पिनोसाइडचा यूज करतो. ते काय आहे, फर्मेंटेशन केलेला प्रोडक्ट्स आहे. ठीक आहे, बॅक्टेरियाचं फर्मेंटेशन करून आपल्याला तो प्रोडक्ट मिळतो.